उमरखेड तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीच्या संकटामुळे हवालदिल झाले आहे। शासनाने जाहीर केलेल्या मदतीबाबत तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक वाघमारे यांची बेजबाबदारपणा समोर आलेला आहे। ढानकी येथील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण फुलकुंटवार यांचे नाव अतिवृष्टी अनुदान यादीतून वगळले गेले आहे। याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांचा मुलगा कार्यालयात गेला असता त्याला अपमानजनक वागणूक तलाठी भोजने यांनी दिली। तलाठी भोजने अवेशात बोलत म्हणाले की 400-500 शेतकऱ्यांमधून एखाद्याचे नाव कटले तर काय फरक पडतो, तुला जे करायचे ते कर, पाहून घेऊ, अशा अपमानकारक भाषेत बोलून हाकलण्यात आल्याचा गंभीर प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे। ठीक आहे सर, आणि आतापर्यंत आम्ही पैसे खाऊन मोकळे झाले असते। याचे तीनदा याचे कागद द्यायला तिसरी मारू बाई शासकीय काम शासकीय काम नाही याद्या आपण कागद तीनदा दिले ना, हे एकदा दोनदा याद्या बसून नाही आपण तीनदा दिले ना, आधी सगळ्यात अगोदर आपण दिले कागद। नाही नावच काढून टाका, 400-500 जण एखादं नाव काढलं तर काही फरक नसते पडत, तिथं उत्तर देत आहेत आपल्याला, कर द्यायला काय करायचं ते। त्यामुळे पत्रकार लागून चुकला ना, असं कसं बोलता तुम्ही? मी म्हणत आहे ना बे, तो कॅमेरा रेकॉर्डिंग आम्हाला ते लहान नाही, कॅमेरा चालू आहे, कॅमेरा कुठं? त्या तलाट्यावर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे। मात्र या संदर्भात कृषी अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता कृषी अधिकाऱ्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला। मी बंटी दत्तात्रय फुलकुंटवार आणि माझ्या वडिलाला अनुदान 2024च्या अनुदानापासून सरसकट सरकारनं अनुदान दिलं 2024 मध्ये। त्याने माझ्या वडिलाला या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे। मी यांच्याकडे 2 महिन्यापासून चक्रा मारत आहो, कागदपत्र देत आहो, 2 महिन्यापासून हे उडवाडूच मला उत्तर देत आहे, करतो म्हणून। तर मी तलाठी ऑफिसला गेलतो, तलाठी ऑफिस साहेबांना भोजने साहेबांना मला बी त्यांनी उडवाडूचे उत्तर दिले की यांना काय होते कर, मी वरी उत्तर देतो, 1-2-3 नाव कटले तर काय होते काय नाही तू यांना ते करून घे। ते मला अशब्द वापरले गेले, तरी मला 2024च्या अनुदानापासून मला याने तहसीलदार साहेबांनी यांनी लक्ष द्यावे आणि मला न्याय द्यावे यांनी मला, आणि यांना दोघांना निलंबित करण्यात यावे, ही माझी दोघांना बी मागणी आहे। बस एवढं बोलून। विदर्भ सिटी न्यूज, यवतमाळ।